ह्याची कॉपी का तुमच्याकडे? हे पण द्या याच्यासोबत जोडतो, म्हणजे ह्या पुरावर आहे, याला राहील. याची एक झेरॉक्स जोडा आणि दोन्ही हा हे पण जोडा. म्हणजे कसं आहे, चौकशी अधिकाऱ्याच्या चौकशी जाईल ना, हे त्यांच्याकडे डॉक्युमेंट राहील. आता तिथे ना बांधकाम वगैरे सगळं चालू आहे. म्हणजे ही जागा आहे ना आदिवासींची, पण त्यामध्ये ही एक अट होती की कुठली अट होती आपलं सिलिंग कायद्याअंतर्गत कारवाई चालू, आणि ही 53 एकरचा गट आहे तो. त्यापैकी गट आहे का तो? हा 45 एकर, हा 45 एकर आदिवासींना वाटप आहे. त्यात शिल्लक राहिलेली 8 एकर आहे ना, त्याचीच खरेदी विक्री व्हायला पाहिजे. पण ही वाटप झालेली ती पण जमीन आश्रमला विकून टाकली. त्याच्यामध्ये कसं गट नंबरचा जो विषय आहे तर तहसीलदार मॅडम जाईल, त्याच्यात आम्हाला काही चौकशी नाही, ते तिकडे लावलेले आहे. बाकीचे एलओसी जे म्हणतात ना ते मी करतो. आणि आश्रमला आहे ना बांधकामसाठी कुठलीही परमिशन नाही. फक्त ह्या ग्रामपंचायतच्या एवढ्या लेटरवरती त्यांनी ते जे शेड आहे ना सर 10 एकर मध्ये, त्याचं जो ते 10-12 करोडचं शेड आहे बांधकाम, ते कम्प्लीट झाले. आणि ती जागा आदिवासींची. 1-2 मिनिटं वाचलं मी तो, म्हणून म्हटलं ती कॉपी जोडायला. म्हणजे हा ती कॉपी जोडून द्या. हा हे याला सर बंच करून जोडा, म्हणजे चौकशी वगैरे येईल ना ते कॉपी वाचून देईल. अजून काय असेल सपोर्टिंग तर ते पण एक आणि तो सतलोक आश्रम आहे ना सर, त्यांचं काम एकदम उत्कृष्ट आहे. म्हणजे ते आश्रम चांगलं आहे, त्यांचे उद्देश पण चांगला आहे. पण जी आश्रमची जी कमिटी आहे तर ती कमिटी हे सर्व कारस्थान करते. आणि पैसे म्हणजे आता ते त्यात तुम्हाला तर सगळं दिसतच आहे, सगळं खोटं आहे. आश्रमचीच आहे, पण ती आश्रमचं जे मेन मालक आहेत, मेन आमचे महाराज आहेत, त्यांना पण फसवत आहेत आणि आपल्याला पण फसवत आहे. प्रॉपर कुणीच नाही आहे, ते नगर जिल्ह्यातलेच आहेत आणि महाराष्ट्रातले 5 जण. हा तेच महाराष्ट्र. मला काय म्हणायचं मॅडम, जर म्हणजे ढवळपुरी गावात जर आश्रम आहे तर त्यांनी गावातल्या माणसांना कमिटीमध्ये घ्यायला पाहिजे नव्हतं ना. हा ते सर ते पण मांडू शकता तुम्ही, मांडू शकता तुम्ही. हा सर मला पण एक म्हणणं आहे सर, काय झालं त्यांनी ते आमच्या जमिनी समोरच काम चालू आहे, पण आम्हाला काहीतरी ठराव दिलं, त्यांचा पुरावा चालू करायच्या आधी दिलं पाहिजे ना. काहीच पुरावा दिला ना, त्यांनी डायरेक्ट चालू केले म्हणून मग नाही ना, ते काहीतरी दिल्याशिवाय नोटीस पाहिजे ना. प्रांतचा आदेश पण ते डावलतात ना, तरी पुढे चालूच आहे त्यांचं बांधकाम. हा आम्ही गरीब लोक झालो म्हणून एवढा फायदा नकोय. तुझं बांधकाम गट नंबर मध्ये आहे का गावठाण? हा गट नंबर मध्ये आहे. नाही, शेती गट आहे. शेती गावठाणच्या पण बाहेर आहे. महसूलकडे जाईल. शेतीमध्ये एक अर्ज देऊन ठेवायला पाहिजे तुम्ही तहसील ऑफिसला. महसूलला पण एक अर्ज देऊ आपण या संदर्भात. कसंच ते तुमचं तलाठी कोणी? गट नंबरचा जिथे विषय होतो ना, तो तिकडे जातो महसूलकडे, आणि जो गावठाणचा परिसर आहे तो आमच्याकडे येतो. नाही गट नंबरचा जो विषय आहे, सर याला बांधकामासाठी परमिशनचं गट नंबर मध्ये ते देतात परमिशन. गावठाण मध्ये ग्रामपंचायत. ही मग ही जी परमिशन दिली यांनी दिली असेल हो. ग्रामपंचायत. गावठाण मध्ये जर असेल तर गावठाण मग गट नंबर मध्ये आहे का? मग ते तिकडून परमिशन तुमच्या माणसाने परमिशन आपण दिली आहे. मी म्हणतो ना, हा हे आलं लक्षात माझ्या. हे मी माझ्या लक्षात लगेच वाचलं फोन करून. हेच विचारण्यासाठी ग्रामसेवक आहेत. नाही, हे पिरियड मध्ये नव्हते ते. नाही, ते नसू देत त्यावेळेला जुने. नाही, हे लक्षात आलं माझे. तर मग आता त्यांना ठराव नंबर दाखव म्हटलं तर ठराव नंबर पण त्यांनी दाखवला नाही, तिथून पळत आले. मग ठराव दाखवायला काही हरकत नाही ना. तुम्ही त्या पिरियड मध्ये नव्हते, बरोबर आहे ना? तर तुम्हाला काहीच अडचण नाही ना कागदपत्र द्यायला. तुम्ही यांना जे कागदपत्र लागतात ना, ते सगळे कागदपत्र यांना द्या. तुम्ही देऊन टाका, मी चौकशी करतो. काहीच अडचण हा, देऊन टाका मला. त्याच्या सगळं पेपर हा, देऊन टाका. जे आहे ते सगळं पेपर. जे आहे ना, देऊन टाका.
वाघिणीचं काम होतं सर सर, ते- त्यांच्या ते लक्षात नसेल. ऐका सर. लक्षात नाही आलं. लक्षात नाही आलं. असा प्रश्न आहे यांचा एक तुमच्याकडे सरपंच कोण आहे सरपंच नंदाताई भागाची गावडे. आणि कारभार कोण पाहत आहे नंदाताई भागाची गावडे. तर ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रामस्थांना की विचारा. त्यांचे भागोजी गावडे कोण आहे त्यांचे पती सरपंचाचे पती तेच सगळं कारभार पाहतात नाही तसा काहीच विषय नाही त्याचा. मग आता सकाळी ग्रामस्थ खोटं बोलतात का मग? ग्रामस्थ आहेत ना या ठिकाणी आणि आता सकाळी पण 2 तासापूर्वी नाही नाही किती ग्रामस्थांना माहिती आहे की सरपंच न येता त्यांचे पती कारभार पाहतात म्हणून 100% पूर्ण गावाला माहिती आहे. त्यांचे पतीच सगळं कारभार पाहतात. आणि ते तसं सांगत होते तसं हे ऐकत होते म्हणून आम्ही म्हटलं सरपंच मॅडमच पाहिजे पण त्या म्हटलं त्या आजारी ऍडमिट आहे म्हटलं कुठल्या हॉस्पिटलला आहे नाही, काय नाही, तर मॅडम. सरपंच म्हणे ग्रामसेवकलाच माहिती ते नाही, चुकीचं आहे ना. हा? नाही, तसं सुचलं नाही. खरं आहे ना. त्यांना तसं कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते काय दिवशी हो सर तुम्ही एकदा समजून सांगा ना. ओके सर. त्यांचं काम नाही ते ग्रामस्थ म्हणून तुमच्या कार्यालयात येऊ नाही, नाही, शकतात ग्रामस्थ येऊ शकतात ते. हा ग्रामस्थ तसं ते कारभार पाहण्याचं त्यांचा काही संबंध नाही तुम्ही तसं त्यांना सत्यता की द्या नाही तर तुमच्यावरती आणि त्या सरपंचच्या पतीवरती पण रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सांगा त्यांना सांगा. आणि गावात थोडंसं गावकरी आम्हाला भेटले ते म्हणले की ग्रामसभेच्या कुठल्याच ग्रामसभेचे त्यांना माहिती नसते तुम्ही व्हॉट्सअपला हे जे टाकत नाही का दौंडी वगैरे दौंडी नाही? आता ती 12 वाड्याची आमचे घ्यायची आहे. मग झालं. 12 वाड्याची कोणालाच आहे. बोलवत नाही मग ती पण जबाबदारी आहे. नाही सांगा चला ना दौंडी सर नोटीस बोर्डवर लिहिलं जातं आणि आपण हे पण करतो नोटीस सगळं ग्रुपवरती टाकीत हा ग्रुपवर टाकले गावातला जातं. ग्रुप असेल ना ते हो हो टाकले जातं group. आमचे कसे आता 5 तारखेला ग्रामसभा आहे लगेच आम्हाला 2 दिवस आधी माहिती आहे. याच्यावरती कारवाई होईल. असं तुम्ही देत जा ना. आता काय तुम्ही सरकारी घटनाबद्दल गरज तो मान- विषय आहे. तो काय माझ्या अखत्यारीत नाही. शक्य होईल तेवढं आता तुम्ही ती NOC दिली शंभर. ती. हा. आणि हे गेलीच राहा. आणि काय होतं? गाठामध्ये तरी काय सापडायला नाही, नाही. नाही, ते गेले. आपण अधिकारी नेमतो. तेवढं. त्याच्यासाठी आणि ते बांधकामामध्ये ती ना हरकत कसं काय हा ना, मग तेच ना, त्याची चौकशी करतो. ही तर चौकशी करून आहे ना ही चौकशी दोषींवरती 100% नाही, कारवाई ठीक आहे. ठीक आहे चालेल करू. तर जसं सतलोक आश्रम आहे ना त्यांचं काम चांगलं चांगलं आहे आहे. आणि ही जी कमिटी आहे ही कमिटी गावाला पण फसवते आणि आश्रमला पण संस्थेला पण फसवते नाही नाही आपण त्या कमिटी कमिटीशी पण एक कमिटी आहे त्याच्यामुळे हे सर्व तुम्ही ते धर्मदायित्व चुकीचं काम हा, आहे. हा. धर्मदाय- धर्मदायित्व आहे ना त्यांना तुम्ही त्यांना एक- करावं. त्यांना आपण एक नोट हे काढू म्हणजे नोटीस देऊ की बा असं असं होतं इथं त्यांना एक पत्र देऊन आपण त्या संदर्भात चर्चा तुम्ही करतो मग धर्मदायित्व आणि एकदा कसं- तुम्ही गावातल्या लोकांनी तुम्ही ठराव घ्या ना ग्रामसभेचा एक ठराव द्या ना की बाबा इथं आपले लोकल लोकांना कमिटीमध्ये घेण्यासंदर्भात लोकल लोकांना काहीतरी नाही काय करा धर्मदायित्वाकडे जा त्याचे कसे नियम काय वाटी हा. त्याची माहिती करून घ्या आणि माहिती केल्यानंतर मग त्याच्यात असेल तर ती आश्रमची घटना बोलवा हा. ती घटना जरी जर ग्रामसभेचं ठराव ते नंतर मग आपल्याला करता येईल ती माहिती हा, एकदा माहिती तयारी करून घ्यावं लागेल. हा. नाही तर काय होतं आपण घेतो ठराव पुढे वगैरे होत नाही असं नको. त्याच्यामध्ये काय तरतुदी केलेल्या आहे त्यांनी हा एकदा बघून घ्या ठीक. त्याच्यावर किंवा त्यांना विचारा साहेबच आहे का तुमच्या रूम नेम स्थानिक कमिटीचे काही लोक घेण्याचा अधिकार आहे ना त्याचे त्या घटनेमध्ये असं- आपण करून दे. कमिटीचा दोस्त त्यांनी चुकीची डॉक्युमेंट दिली यांना पण आणि त्यांनी ते सगळं चुकीचं केलं म्हणजे हे सगळं कमिटीचाच खेळ चालू आहे. कमिटीचा खेळ. भेटावं आता एक एकदम कुठं सोपं पुण्याला घ्यायची ना नाही, लागलं आपलं हा, मग काय problem? अहिल्यानगरला. हा. नाही, आम्ही धर्मदाय बांधकामामध्ये नगरला किती- कार्यालय आहे. आकाशवाणी केंद्राचे हा, तिथे येऊन सगळ्यांनी एक येऊन दिवस जाऊ द्या. मी तुम्हाला पूर्ण डिटेल पाहिजे त्या हा. आश्रमाचं कसं आणि चाललंय. त्यात काय करा तुमच्यात काय काही लोकांनी ना माहिती संस्था बाहेरची. थोडस माहिती घेते आधी. ते महाराज तिकडलं आहे ना नाही, हा. ते आश्रमचा उद्देश खूप चांगला आहे परमात्म्याचं तिथं चांगलं कार्य चालतं कार्य आम्हाला चालतं. त्याबद्दल काहीच म्हणणं नाही मोठं फक्त कमिटी जी आहे हे जे 5-6 हा, म्हणजे हे लोकांना बसून म्हणजे या कमिटीमुळे आमच्या रामपाल महाराजांचं पण नाव खराब होतं. म्हणजे त्यांचा उद्देश कुठलीच नाही 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही स्वतःचा म्हणजे गुरुजींचं किंवा पूर्ण परमात्म्याचं ते त्याच्यामुळं हे त्रास होतो इतर लोकांना कमिटी फक्त ही कमिटी चुकीची माहिती यांनी पुरवली 2 महिने आधीच ना हरकत दाखला कसा घेतला त्याला ग्रामपंचायत पण जबाबदार आहे कारण खरेदी जर ऑक्टोबरमध्ये होती तर ऑगस्टमध्ये 2 महिने यांना काय स्वप्न पडलं का यांनी ना हरकत दाखला दिला कसा आणि त्याला आमचं खरेदी जे पत्र जोड दिला. पोलीस अधिकारी होते, नाही, या- संबंधित लोकांना याच्यात घेतलं आहे ना. एनओसीचा उल्लेख केला नाही याच्यात? दिलेलं आहे त्याच्यामध्ये नाही ह्या- नाही, NOC आहे, सर. हा.
इथे आहे ना कुठतरी हा आहे त्यात लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, सर. तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायची. हां? ठीक आहे ते करतो तुमचं मला पोस्ट पाहिजे तर मग टाकून पोस्ट पोस्ट घ्या. पोस्ट घ्या. पोस्ट घ्या आणि शकलो सर तुमच्यावर सगळ्यांची म्हणजे आता सगळं तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे हे ग्रामपंचायत विषय आहे. तर तुम्ही ह्या लोकांना 100% मदत करावा अशी आमची त्यांची अपेक्षा आहे. महत्वाची मागणी ही आहे की आता त्यांच्या जमिनीवर काम चालू आहे ना. त्वरित बंद त्वरित करा. थांबवते. ते कट नंबर मध्ये ते आपण नाही पण ह्या ग्रामपंचायतच्या ठरावानुसार त्यांनी काम चालू काम केलेलं चालू आहे. केलं. तो आदेश रद्द करण्यात यावा. आदेश रद्द करून त्यांना कळवलं. आता ते चौकशी झाल्यानंतर हो, हो. निष्पन्न होईल ते. हा. नाही, नंतर परत बांधकाम पाडावं हे करावं त्याच्यासाठी ग्रामपंचायतीनेच ना हरकत दिलेली ना तर ग्रामपंचायतीने तो हा, नाही तर ग्रामपंचायतीने त्यांनीच पत्र त्यांना द्यावं. लेटर द्यावा. शेवटी गावाच्या हातामध्ये आहे. त्यांनी दिला त्याला. जोपर्यंत आता चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत मला पुढचं काही करता येत नाही. चौकशी झाली पण ना. ठीक आहे सर किती दिवसामध्ये आपल्याला हे दिवस नाही करायचं? सांगता येत. नाही, लवकर म्हणजे तरी तसा अंदाज नाही, मी लवकरात लवकर करायला लावतो मी चौकशी अधिकाऱ्यांना देऊन. थँक्यू सर. वंदे पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनपूर सळे साहेब आहे. त्यांनी आपल्याला सगळ्यांना आपलं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की समिती नेमून लवकरात लवकर ही चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करणार. त्याबद्दल सर आपले धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.